शहरातील विकास कामांच्या माध्यमातून कृतक संवाद करीत शहरातील जातीवाद संपवला. आमदार फारुख शाह. विकासातून भाईचारा हे घोषवाक्य महाराष्ट्रातील रोल मॉडेल ठरणार. आमदार फारुख शाह. धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास योजना अंतर्गत धुळे शहरात देवपूर येथे अमरधाम उभारणे या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. धुळे शहरात कोरोना काळात अनेक जण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते. तसेच त्या ठिकाणी लाकडांची कमतरता आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याने अनेक प्रेतांची आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती. त्यावेळेस आमदार फारुख शाह यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत शवदहिनीसाठी मागणी केली होती. त्या अनुषंगाने धुळे शहरात 2 ठिकाणी विद्युत शवदहिनी मंजूर करण्यात आले होते. त्यात एकविरा देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शवदहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले. गॅस शवदहिनीमुळे पर्यावरणाला सुद्धा पूरक असे शवदाहिनी असून लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक अशी शवदहिनी असून याचा फायदा धुळे शहरातील नागरिकांना होणार असून यावेळी आमदार फारुख शाह यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात 5 वर्षात शेकडो कोटीची विकास कामे केलीत, परंतु त्याचबरोबर धुळे शहरातील जातीवाद सुद्धा संपवला. यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत मुख्तार बिल्डर, प्यारेलाल पिंजारी, युसुफ पापासर आणि सेक्रेटरी डॉक्टर पवार, इकबाल शाह, आसिफ पोपट, आसिफ मुल्ला, रफीक पठाण, केसर पेंटर, शाहिद खान, फई एम मणियार, मोईन बिल्डर, सौद आलम, हाशिम अन्सारी आदी उपस्थित होते. देवपूर स्मशानभूमी येथे विद्युत शवदाहिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितलं की आमच्या धुळे शहरात पण विद्युत शवदाहिनी किंवा गॅस शवदाहिनी लागली पाहिजे. त्यासाठी मी महानगरपालिकेला पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला. पूर्वी त्यांनी मला 40 लाख रुपयाचा एस्टिमेट दिला. मी 40 लाख रुपये देऊ केले. मग नंतर त्यांनी 80 लाख रुपये सांगितले. मग त्यांना 80 लाख रुपये देऊ केले. त्यानंतर त्यांनी 1,25,00,000चा एस्टिमेट आणून दिला. म्हटलं ठीक आहे, 1,25,00,000 रुपये त्यांना मी मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा, हलगर्जीपणामुळे तब्बल 2 वर्ष हे विद्युत शवदाहिनी लावण्यास त्यांनी वाया घातली आणि आज ते पूर्णत्वास आलेलं आहे. आपण बघितलं असेल कोरोना काळात जेव्हा आपल्या शहरवासियांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती, जसे आपण बघितलं असेल की पूर्वी त्या काळात आपल्या लोकांना गॅसची कमतरता भासत होती. मी एक ऑक्सिजन प्लॅन्ट माझ्या निधीतून 1,35,00,000 रुपये खर्चून जुन्या सिव्हिल हॉस्पिटलला उभारला. त्यानंतर रेमडेसिवीर वगैरे ते आणून आपल्या लोकांची मदत केली आणि जे आमचे BUMSचे जे डॉक्टर्स टीम आहे त्यांची टीमला सोबत घेऊन आणि कुठलाही जातीवाद किंवा पक्षपात न करता जेवढे रुग्ण होते त्यांना आपल्याकडे ॲडमिट करून आणि त्यांचा आम्ही इलाज वगैरे केला. त्यावेळेस सुद्धा नंतरच्या काळात आमच्या पूर्ण नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्रात एकही VDRL लॅब नव्हता आणि त्या कोरोनाची चाचणी करण्यासाठी पुण्याला ते सॅम्पल पाठवावं लागत होते. मी त्यासाठी त्यावेळेसचे जे मंत्री होते, आरोग्यमंत्री वगैरे, त्यांना भेटून आणि आपला हिरे मेडिकल कॉलेजला एक VDRL लॅब मंजूर करून घेतला आणि त्याचा फायदा फक्त धुळे शहराला नाही तर आजूबाजूला नाशिक, औरंगाबाद, जळगाव, नंदुरबार सारख्या शहरांना पण झाली. अशी अनेक कामे आम्ही केलेली आहेत आणि आज ह्या कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे. यावेळी माझ्यासोबत आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर, तसेच हमीदभाई अण्णा, अनीसभाई शाह, कैसरभाई पेंटर, आसिफभाई पोपट, प्यारेलालभाई पिंजारी, इकबालभाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत